दालचिनीचा तुकडा, हे आलं थोडं जास्त. मस्त चहा उकळून रेडी. हॅलो, नमस्कार. तर आज मी तुमच्याबरोबर चहाची रेसिपी शेअर करणार आहे. कारण बरेच दिवस झाले, मला वाटतं मी ब्लॉगिंग चालू केल्यापासून मी सतत विचार करते की मी एक दिवस चहाची रेसिपी नक्की शेअर करेन. आणि आज मला ते आठवलेलं की हो, मला चहाची रेसिपी करायची आहे. तर मग मी जो घरी स्वतःसाठी चहा बनवते मी तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण बरेच जण बोलतात की मी खूप चांगला चहा बनवते म्हणून. तर आपण सुरुवात करूयात रेसिपीला. सगळ्यात आधी हा चहाचा बाउल आहे, याच्यामध्ये आपण चहा करणार आहोत. तर या बाउल मध्ये आपण चहा बनवणार आहोत. त्याच्या आधी मी गॅस चालू करून घेते. प्रत्येकाची चहा बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकाच्या हातचा चहा वेगळा बनतो. पण मी या रेसिपीने बनवते, त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करते. मला चहा जास्त गोड आवडत नाही. गोड म्हणजे खूपच कमी गोड बनतो खरं तर माझ्याकडून. आणि त्याच्याशिवाय मला चहा खूप स्ट्रॉंग आवडतो. त्यामुळं तुम्हाला जसा चहा आवडतो त्याच्यामध्ये ही रेसिपी ऍड करू शकता, जर तुम्हाला पण स्ट्रॉंग चहा आवडत असेल तर. डायरेक्ट चहामध्ये पाण्यामध्ये कधीच डायरेक्ट चहा पावडर किंवा कुठलेच इन्ग्रेडियंट्स टाकायचे नाहीत चहासाठीचे. कारण काय होतं, पाणी उकळल्याशिवाय त्याच्यामध्ये ते चांगले मिक्स होत नाही. तर मग आधी पाणी आपण गरम करायला ठेवले. पाण्याला चांगले असे बुडबुडे आलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. आधी मी तुम्हाला दाखवते की आपण काय काय यूज करणार आहोत. साखर जी की असलीच पाहिजे. काही लोकांना गुळाचा चहा आवडतो, पण जेव्हा एकदम आपल्याला चहाची खूप क्रेविंग होत असते की आता मला चहा प्यायचा, तेव्हा साखरेचा चहा आपल्याला प्यायचा असतो. त्याच्यानंतर चहा पावडर, कुठली जी ब्रँडची तुम्ही वापरत असाल ती, रेड लेबल, नॅचरल केअर किंवा खूप चांगल्या ब्रँडची स्ट्रॉंग चहा पावडर पण मिळते. त्याच्यानंतर आलं किसून घेतलंय. छोटासा दालचिनीचा तुकडा, मला चहामध्ये दालचिनी फार आवडते आणि तुम्ही पण ट्राय करून बघा. चहामध्ये छोटा तुकडा दालचिनीचा टाकून बघा, खूप मस्त होतो चहा. आणि असा चहा मी रोज नाही पित, आठवड्यातून एकदाच पिते. कारण मी अशी व्यक्ती आहे की मला चहा हवाच असतो, पण मी साखर अवॉइड करत असते. त्यामुळे मी चहा रोज नाही पित, पिले तरी साखरेचा नाही पित. आणि त्याच्यानंतर महत्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे गवती चहा. तर चहा आवडतो म्हणून मी गवती चहा घरी लावलेला आहे. जे माझे ब्लॉग्स फॉलो करतात त्यांना माहिती आहे माझ्याकडे गवती चहाचं झाड आहे. तर मग हे सगळं आपण चहा बनवताना वापरणार आहोत. ह्याच्या पुढे मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते. पण त्याआधी एक महत्वाची टीप, दूध गरम करून घ्यायचं कधीही. चहा बनवण्यासाठी पाणी आणि दूध दोन्ही गरम असलं पाहिजे, तरच चहाचं टेम्परेचर मेंटेन होतं असं मला वाटतं. कारण गरम चहामध्ये थंड दूध टाकलं ना तर पुन्हा ते टेम्परेचर मिसमॅच होतं त्याचं. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने चहा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला रेसिपी बघूयात. आता इथे तुम्ही बघू शकताय चहाचं पाणी उकळलंय. आता आपण त्याच्यामध्ये चहा पावडर घालणार आहोत. तर आपण 4 छोटे चमचे, एकदम छोटासा चमचा आहे ते 4 चमचे घातले चहा पावडर. त्याच्यानंतर साखर घालायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी आज म्हणजे आम्ही टोस्ट बरोबर खाणार आहोत चहा, म्हणून थोडा गोड करते 2 चमचे. अदरवाइज 1 चमचा मला वाटतं इनफ होतो. पण साखर ही आपली आवड आहे. काही जण बिना साखरेचा पितात आणि काही जणांना जास्त गोड लागतो, त्यामुळे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. आता हा चहा आपल्याला खूप चांगला उकळू द्यायचा आहे. थोडा मध्ये मध्ये आच वाढवायची, परत कमी करायची. खूप चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचं आहे. ऑलरेडी आपण पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते घातलेत, त्यामुळे आता चहा आपला पटकन बनणार आहे. पण चहा जेवढा चांगला शिजेल तेवढाच तो टेस्टी लागतो, त्यामुळे घाई नाही करायची.
थांबायचंय आपण. तोपर्यंत आपण दूध उकळलंय ते बघूया. इथे दूध पण चांगलं गरम झालंय आणि तुम्ही बघताय की किती जास्त जाड साई आलेली आहे वरती. तर आम्ही फुल फॅट मिल्क वापरतो, त्यामुळे आमच्याकडे दूध असं खूप घट्ट असतं. तर इकडे दूध पण आपलं उकळून गरम केलेलं आहे मी चांगलं, आणि इकडे चहा बनतोय. आणि आत्ता वेळ झालेली आहे आपलं हे सगळं साहित्य घालायची. सगळ्यात आधी दालचिनीचा तुकडा आणि आलं. हे आलं थोडं जास्त आहे, तर आपण ह्याच्यातलं एवढंच आलं घालणार आहे. हे मी नंतर भाजी वगैरे साठी यूज करेन. आणि त्याच्यानंतर गवती चहा. गवती चहाने चहाला खूप जास्त मस्त सुगंध येतो. जेव्हा चहा उकळतो ना तेव्हा आमच्या पूर्ण फ्लोअर वरती त्याचा सुगंध येतो. इतका छान गवती चहाचा फ्लेवर उतरतो चहामध्ये. हे घातल्यानंतर 2च मिनिटात आपल्याला दूध ऍड करायचं याच्यामध्ये. आता हे ऍड करून आपल्याकडे 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण दूध घालणार आहोत चहामध्ये. आता तुम्ही पाहिलं की आपण चहामध्ये दूध घातलेलं आहे. दूध घातल्यानंतर चहा तुमच्या आवडीप्रमाणे जास्त घट्ट होऊ द्यायचंय की तुम्हाला एकदम कडक पातळ चहा आवडतो तसा तुम्हाला बनवायचंय. खूप जणांना वेलची घातलेला चहा आवडतो आणि खरंच चांगला पण लागतो, पण मला पर्सनली वेलची घातलेला चहा नाही आवडत. मला तो थोडासा खीर सारखा वाटतो, म्हणून मी कधीच चहामध्ये वेलची नाही घालत. पण ज्यांना आवडते त्यांनी नक्की घातली पाहिजे. मी चहामध्ये वेलची कधीच वापरत नाही. मला स्ट्रॉंग आणि कडक वाटत नाही वेलचीमुळे चहा म्हणून. तर ह्याच्यानंतर आता चहा उकळलेला आहे. दूध घातल्यानंतर आपण त्याला 2 ते 3 मिनिटच उकळणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला चहा छान रेडी होणार आहे. तर ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चहा पण उकळलेला आहे, मी तुम्हाला दाखवते. कसा वाटतोय चहा आपला. असा मस्त चहा उकळून रेडी झाला आहे. तुम्ही बघताय चहाचा रंग आणि चहाचं टेक्स्चर. असा छान घट्ट स्ट्रॉंग चहा आपला तयार आहे. आता आपण घेणार आहोत पिण्यासाठी. आता आपण चहा काढून घेणार आहे.